नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घटाचं विसर्जन कसं करायचं आणि आपल्या पूर्ण नवरात्रीची सांगता कशी करायची ते आपण थोडक्यामध्ये बघूया. तर आता बघता बघता नवरात्रीचे दिवस कसे चालले गेले कळलंच नाही. सगळेजणांनी भरपूर सेवा केली असेल. आपापल्या यथाशक्ती यथाभक्ती आपण सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची. आणि कुळाचाराचा सगळ्यात मोठी ही नवरात्र असते जी आपण घरोघरी बसवत असतो, म्हणून हिला इतकं महत्त्व आहे या शारदीय नवरात्रीला. तर आता आपण जे घरोघरी घट बसवलेले आहेत, काहींनी बसवले असतील, काहींनी अखंड दिवा लावला असेल, तर त्यांनी सगळ्यांनी उद्यापन कसं करायचं, घट कसा हलवायचा, कसा विसर्जित करायचा ते आपण बघूया. आणि त्या पूजेतल्या सामानाचं काय करायचं ते डिटेलमध्ये बघूया. आता तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या पद्धतीमध्ये पारंपरिक जी काही पद्धत तुमची चालत आलेली आहे पूर्वापार, जी कुळाचाराची जी काही पद्धत आहे त्यानुसार जर तुम्ही नवमीला घट हलवत असाल तर तसं करा. पण आरत्या आपल्याला 9व्या दिवशीच लावायच्या आहेत, नवमीच्या दिवशीच आरत्या आपल्याला लावायच्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, कुळाचाराप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही घट हलवत असणार, ज्या दिवशी तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे, घट हलवायचं आहे, त्या दिवशी सकाळी पूर्णावरणाचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे आणि पूर्णाच्या आरत्याच आपल्याला लावायच्या आहे. कारण पूर्ण नवरात्रीची जी पूजा आहे ती आरत्यांशिवाय कंप्लीट होत नाही, म्हणून पूर्णाच्या आरत्या आपण जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत घटाचं विसर्जन करता येत नाही. म्हणून पूर्णाच्या आरत्या आपल्याला लावायच्या आहे. आता पूर्णाच्या आरत्या कशा लावायच्या याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. पूर्ण अर्धा चंद्रकृती आपल्याला थापायचं आहे. त्याच्यामध्ये 21 असे होल करून त्यामध्ये दोन 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 फुलपाती लावायचे आहे प्रत्येकी, म्हणजे 42 वाती त्या होतील 21 खड्ड्यांमध्ये. आणि तुपाचेच ते वाती असल्या पाहिजे आणि त्याने आपल्याला आरती ओवाळायची आहे, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि पूर्ण नैवेद्य आरती हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या घटाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. देवीला जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि धन्यवाद बोलायचे. नेहमीच काहीतरी मागितलंच पाहिजे असं नाही. आणि देवीला काही मागतच असाल तर असं मागा की तुझी सेवा अखंड आमच्याकडून घडू दे, अशी प्रार्थना करायची. आणि जसं आपण देवीला पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे ही प्रार्थना बोलून आपल्याला देवीला तू तुझ्या स्वस्थानी मार्गस्थ हो अशी सुद्धा प्रार्थना करून, क्षमा प्रार्थना करून, काही चुकलं असेल तर माफ कर अशी क्षमा प्रार्थना करून मग आपल्याला घट हलवायचा आहे. आता काही ठिकाणी घटावर थोडंसं पाणी शिंपडतात आणि मग घट हलवतात. काही ठिकाणी घटावर थोडंसं दूध शिंपडले जाते आणि मग घटाचं विसर्जन करतात. तर जशी पद्धत असेल तुमची तसे तुम्ही करू शकता. घट हलवायची जी योग्य पद्धत आहे ती म्हणजे घट ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या घटाच्या उत्तरेला आपल्याला तो थोडासा असा सरकवायचा आहे, म्हणजे घट हलेल. म्हणजे उत्तरेच्या साईडला आपल्याला, घटाच्या उत्तरेच्या साईडला, आपल्या नाही, घटाच्या उत्तरेच्या साईडला आपल्याला घट थोडासा हलवायचा आहे, म्हणजे त्याचं विसर्जन होईल. आता हे विसर्जन कोणीही करू शकतं. घट हलवला की सगळ्यांनी हाताला हात लावून घटाचं विसर्जन करायचं. या प्रकारे पूर्ण आरती नैवेद्य सगळं झाल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. आता आरती तुम्हाला सकाळी 12च्या आतच करून घ्यायची आहे, किंवा सकाळी जमलं नाही तर 4-5च्या नंतरच तुम्हाला मग विसर्जन करायचं आहे. मधल्या वेळेत तुम्ही विसर्जन करायचं नाही. यानंतरची गोष्ट, आता जे काही आपलं साहित्य आहे घटावरचं, सगळ्यात पहिले तुमचा अखंड दिवा. तर अखंड दिवा आपण कधीही स्वतः विझवत नाही. अखंड दिवा आपण कधीही फुंकर मारून विझवू नये. तो त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो, 9 दिवस पूर्ण तेल टाकून आपण त्याला तेवत ठेवतो. पण आता घटाचं विसर्जन आपण केलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात जितकं तेल आहे ते जळू द्या, तितकं होऊ द्या. ते झाल्यावर तो दिवा आपोआप शांत होईल, तोपर्यंत त्याला राहू द्यायचं. त्यानंतर त्याची जी तेल जर पूर्ण संपून जाईल, त्याची वात आहे ती निर्माल्यात तुम्ही टाकू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट, इथे घटावर सगळ्यात पहिले आपण कलश जर तुम्ही मांडला असेल तर त्याच्यावर नारळ असतं, ते नारळ फोडून घरातल्यांनीच त्याचा गोडाचा नैवेद्य करून खायचा आहे. त्यानंतर जो घट आहे त्या घटामधलं पाणी तुम्ही घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं. जिथे अडगळ असेल, जिथे कान्याकोपऱ्यात सगळीकडे आपल्याला ते पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे. त्यानंतर उरलेलं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता. त्यानंतर जे घटामधला सुपारी जी आहे घटामधली, तर ती तुम्ही फोडून खाऊ शकता घरातली सर्वांनी, किंवा ती परत पूजेसाठी चालते. त्यानंतर जो पैसा आपण टाकलेला असतो घटामध्ये, तो पैसा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा असंच पूजेसाठी तुम्ही तो पैसा वापरू शकता. त्यानंतरची गोष्ट की जे फुलं किंवा जे आपण माळा लावलेल्या आहेत त्या सर्व माळा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, किंवा त्या सुकवायच्या आणि त्याच्यापासून तुम्ही धूपसुद्धा बनवू शकता घरच्या घरी. आणि जर
तेही पॉसिबल नसेल तर निर्माल्यामध्येच तुम्ही टाका. इतरत्र पाण्यामध्ये वगैरे सोडू नका. आपल्याला निसर्गाची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. निसर्गाची काळजी घेऊनच आपल्याला अध्यात्म साधायचं आहे. म्हणूनच निर्माल्यातच आपल्याला ठिकठिकाणी निर्माल्य कुंडी असते, तर तिथेच तुम्हाला हे सगळं निर्माल्य टाकायचं आहे. बऱ्याच ठिकाणी अशी धांड्यांची खोपडी करतात, ज्वारीचे धांड्यांची खोपडी करतात, ती सुद्धा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. नंतर घटाखाली आपण माती ठेवतो आणि त्यामध्ये धन उगवत असतं. तर ते धान काय असतं, थोडंसं बाजूला काढून ठेवायचं. ते कशासाठी मी तुम्हाला सांगते. बाकीचं जे धान आहे ती माती आपण आपल्या शेतातच नेऊन टाकायची किंवा चांगल्याच जागी नेऊन ठेवायची. आता या मातीमधून बऱ्याच संकल्पना असतात लोकांची की मातीमध्ये धन चांगलं उगवलं तर काहीतरी चांगले संकेत, नाही उगवलं तर त्यांना काहीतरी निगेटिव्ह वाटते. पण असं काही नाही. पूर्वीचे लोक मातीचा कस कसा आहे हे पाहण्यासाठी घट बसवायचे. म्हणजे माती कशी आहे त्याच्यानंतर पेरणी करायची. तर त्यासाठी ही घटाची पद्धत होती. आता जर तुमचं धन उगवलं नाही तर ती माती तुम्ही चांगल्या ठिकाणची आणली नसेल, हा त्याचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामध्ये काहीही निगेटिव्हिटी नसते. तर ही माती आपल्याला तुम्ही परत तुमच्या शेतामध्ये टाकून द्या. त्यानंतर जे धन असते ते धनसुद्धा थोडंसं तुम्ही बाजूला काढून ठेवायचं. आता जे आपण धन वेगळं काढून ठेवलेलं आहे थोडंसं, ते तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण सीमोल्लंघन करून येतो आणि तेव्हा आपल्याला आपट्याच्या पाण्यासोबत आपट्याचे पानं आणि ते थोडंसं धन आपल्याला प्रथम कुलदेवीचं टाक असेल तर कुलदेवीच्या टाकाला किंवा फोटो जे काही असेल तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचं. त्याच्यानंतर ते आपट्याचं पान आणि थोडंसं धन घेऊन कुलदेवाला अर्पण करायचं आणि स्वामींना अर्पण करायचं. स्वामींनाही आपट्याचं पान आणि ते थोडंसं धन हे स्वामींनाही अर्पण करायचं. हे सगळं देवांना पहिले आपण सोनं देतो. आपट्याचं पान ज्याला आपण म्हणतो सोनं देऊनच मग आपण सगळ्यांना सोनं वाटत असतो. देवांना वाहिलेल्या सोन्याचं आणि त्या धनाचं नंतर काय करायचं हे तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यानंतर जर कलशामधल्या नारळाला जर तुम्ही सजवलं असेल, देवीचं रूप दिलं असेल, तर ते जे दागिने आहेत ते तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा नंतरच्या पूजेसाठी पण तुम्ही ते परत वापरू शकता. त्यानंतर जी ओटी आपण देवीसाठी ठेवली होती त्या ओटीतलं सामान आपण स्वतःसाठी वापरू शकता आणि ती साडीसुद्धा आपण स्वतःच घरातल्याच कोणीतरी प्रसाद म्हणून घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण घटाचं विसर्जन आणि घटाच्या साहित्याचं या प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. तर आता पूर्ण 9 दिवस नवरात्रीची तुम्ही भरपूर सेवा केल्या. तुमची इच्छा पूर्ण होईलच, नक्कीच होईल यात शंकाच नाही. पण तुम्हाला समाधान, मनःशांती तरी मिळालीच असेल. आणि ही तुमची जी एकाग्रता वाढवते, ही जी मनःशांती, हे जी समाधानकारकता जी आहे ती तुमची एकाग्रता वाढवते. आणि त्या एकाग्रतेमध्ये तुम्ही जो काही संकल्प करता, जी काही इच्छा बोलता, तर ती इच्छा मग तुमची पूर्णत्वास जात असते. तर अशा या पूर्ण प्रकारे आपण घटाचं विसर्जन करत असतो. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत आहे. श्री स्वामी समर्थ.